बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की एकदा मेल्यानंतर बाकीचे संस्कार करण्याची काय गरज आहे? मृत्यूनंतरचे संस्कार का व कशासाठी? भारतीय तत्वज्ञानात पूर्वाचार्यांनी ऋषीमुनींनी मानवी जीवनाचा अतिसूक्ष्म अभ्यास करून सखोल संशोधन केले आणि त्यातून मानवी जीवन सुसंगत, सुसह्य व सुफलित सर्वकष विकास होण्यासाठी 16 संस्कार विधी मानवावर करण्याची पद्धत शोधून काढली. यातील 16वा आणि शेवटचा संस्कार म्हणजे अंत्येष्टी विधी, म्हणजेच मृत्यूनंतरचे संस्कार होय. ज्यांचा अंत्यविधी करावयाचा, ज्याचे कुटुंबातील व समाजातील स्थान काय आहे याचे उदाहरण घ्यायचे झाले म्हणजे आपले आईबाप, आपल्यावर प्रेम केलेले आपले सर्व आप्तेष्ट आणि त्यांचे मृत्यूनंतरचे संस्कार करण्याची पूर्वीपासून चालत आलेली शास्त्रीय कार्यकारणभाव असलेली पद्धत भारतीय संस्कृतीत चालत आलेली आहे. जनन, संगोपन, शिक्षण याबरोबर त्रिभुवनात ज्याचे मोल होणार नाही अशी आई वडिलांनी घातलेली प्रेमाची पाखरं व अनेक यातना सोसून आपल्या मुलामुलींना बुद्धिवान व बलशाली होण्यासाठी केलेले आटोकाट प्रयत्न यांचा आपण प्रामाणिकपणे विचार करून छाती ठोकपणे म्हणू शकतो की आईबाप यांच्याशिवाय मानव प्राणी वाचूच शकत नाही, सुधारू शकत नाही. हे विधान जवळजवळ सर्व विश्वालाच मान्य करावे लागेल. जर ही उदात्त मातृत्वाची परंपरा कायम ठेवली तर प्रत्येक पिढीत परंपरेने आईवडिलांविषयी श्रद्धा, आदर तसेच कर्तव्यपूर्तीचा आनंद जागृत ठेवता येतो व यातून आपल्या मृत आईवडिलांचे श्राद्ध व पक्ष म्हणजेच श्रद्धायुक्त पुण्यस्मरण करीत असताना नकळत आपल्या लहान मुलांवर काही सुपरिणाम होतात. कारण त्या मुलांनी त्यांना लहानपणी पाहिलेले असते व त्यांचे प्रेमही त्या कोवळ्या नातवंडांना मिळालेले असते. त्यामुळे श्राद्धाची तयारी चालू असताना ती मुले आपल्या आईवडिलांना विचारतात की श्राद्ध म्हणजे नेमकं काय? व आजोबा, आजी आज खरोखर जेवायला येणार काय? व त्यावेळेस आपण त्यांची कशी तरी समजूत घालतो. बिचारी मनुष्य विचार करतो आपला संपूर्ण संसार व केवळ घरच नाही तर उद्योग, शिक्षण हे सर्व आई वडिलांनी अगोदरच करून ठेवल्यामुळे आता ते फक्त नीटनेटके चालविणे एवढीच आपल्यावर जबाबदारी आहे. व ही 2 सोन्यासारखी मुले आहेत. यांचे संगोपन जरी आपण करत असलो तरी त्यांचे श्रेय हे मात्र आपल्या आईवडिलांनाच आहे. अशी कृतज्ञतेचा ओलावा असलेली एक उच्च परंपरा. क्षणात बोलतो तसा विचार करतो आणि वागतोही. मानवी जीवनात कृतज्ञता, श्रद्धा, उपकार, कर्त्याविषयी आदर, सद्भावना याबाबत सुद्धा कोणीही भिन्न मत अथवा वैचारिक विरोध करू शकत नाही. बरेचसे पंडित श्राद्ध पक्षाचे कर्मकांडावर तुटून पडतात. नको त्या शंका बोलून समाजात या विषयाबद्दल अस्थिरता निर्माण करतात. वास्तविक विश्वात जर मानवी बंधुप्रेम, एकमेकांविषयी आदर, एकमेकांच्या प्रगतीला एकमेकांनी जपणे, प्रेम व सलोखा देणे घेणे जर केले नाही तर आज ज्या द्वेषाच्या, विनाशाच्या, प्रचंड स्वार्थाच्या खोल दऱ्या मानवाने खोदल्या आहेत त्यात संपूर्ण मानवजातीचा विनाशच होईल. हे सांगण्याचा मूळ हेतू असा की आपण जर आपल्या पूर्वजांना त्यांनी केलेल्या उपकारांना श्रद्धा म्हणून मानायला लागलो तर आपली खरी आध्यात्मिक वाढ तर होईलच, पण त्याचबरोबर आपल्या मुलांच्या मनावर नकळत आपण आपल्या आईवडिलांबद्दल प्रेम व श्रद्धा याची वाढ करतो आणि आज या बाबींची समाजाच्या सर्वकष कल्याणासाठी नितांत गरज आहे. पितरानंतर येणाऱ्या आपल्या जबाबदाऱ्या. जोपर्यंत आपले आईवडील हयात आहेत तोपर्यंत सर्व उद्योग, प्रपंच ते स्वतः बघतात. त्याच वेळेत आपले शिक्षण पूर्ण होते, लग्न होते, 1-2 मुले होतात, आपणही एखादा व्यवसाय करतो आणि आपल्या ऐन उमेदीच्या काळात वयोमानाप्रमाणे आईवडील स्वर्गवासी होतात. आईवडील गेल्यानंतर त्यांनी समाजात निर्माण केलेले त्यांचे स्थान आप्तेष्ट, सगळे सोयरे, उद्योग, व्यवसाय, मित्रपरिवार यांना व हे सर्वांना मुकतात. अचानक संबंधित सर्वांना एक धक्का बसतो. कुटुंबातील सर्व माणसे त्यांच्या विरहाने व एक आठवणीने दुःखी होतात. तसेच तो मृतात्माही मृत्यूच्या वेळेपासून काही दिवस विशिष्ट योनी धारण करून गेल्या आयुष्यातील इच्छा, आकांक्षा, वासना यांच्या अपूर्तेतून तृप्त अथवा अतृप्त असतो. त्याच्या अतृप्तेतून जर तो योग वाईट योनीत गेला तर तो जीवात्मा जगाला त्रासदायक ठरतो. हे होऊ नये म्हणून त्या जीवाला योग्य सद्गती मिळावी व त्याची पूर्ण तृप्ती होऊन त्याला योग्य स्थान मिळण्यासाठी म्हणून सर्व प्रकारचे अंत्यविधी संस्कार करावयाचे असतात. सर्व दुःखी झालेल्या आप्तांनी एकत्र येऊन त्या मृत व्यक्तीला श्रद्धायुक्त अंतकरणाने 10व्या दिवशी सद्गतीसाठी विधिपूर्वक कार्यक्रम करावयाचे असतात. शेवटी 13व्या दिवशी सर्व भाऊबंध, आप्तेष्ट एकत्र येऊन एकमेकांचा दुःखभार जास्तीत जास्त प्रयत्न करून कमी करतात व शेवटी त्या मृत व्यक्तीच्या मुलाला टोपी, फेटा, पागोटे किंवा चलित असलेले शिरोभूषण त्याच्या डोक्यावर घालून त्याला या कार्यक्रमातून असे सुचवितात की इतके दिवस तुझ्या वडिलांनी जे प्रेम, सहकार्य आम्हा सर्वांना दिले तू आता ते आम्हाला द्यावेस. आता तुझ्या वडिलांच्या ठिकाणी आम्ही तुला मानणार आहेत.
तसेच आमच्या सर्वांसुद्धा तुझ्या सर्व कुटुंबाची, तुमच्या कुटुंबियांची जबाबदारी एकट्या तुझ्यावर आता आलेली आहे. तुझ्या वडिलांसारखे किंवा आईसारखे तू सर्वांना सांभाळ असे म्हणून 13व्या दिवसाचा कार्यक्रम संपतो व त्या मुलावर समाज, आप्त व स्वतःचे कुटुंब यांची संस्कारयुक्त जबाबदारी येते. रामकृष्ण हरी.